ढोबळ मानाने जरासा विचार करा. एखादा व्यक्ती हा तुमच्या खूप जवळचा आहे. तुमच्या घरी त्याचं जाणं येणं आहे. तो नेहमीच घरात येतो. घरातील सर्व सदस्याबरोबर तो अतिशय प्रेमाने वागतो. मात्र त्याच्या मनात जी काळी बाजू असते, ती घरातील कोणालाही कळत नाही आणि ती जेव्हा लक्षात येत आणि ती लक्षातही येत नाही. कारण तो एवढा प्रेमाने वागत असतो, की कधी त्या व्यक्तीवर घरच्या लोकांना संशयच येत नाही. घरही आनंदाने भरलेलं असतं आणि एक दिवस घरातील लोक विचार करतात, की दुसरं नवीन घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जायचं. घरही घेतलं जातं. त्या ठिकाणी जेव्हा फर्निचर आणि पी करण्याचा विचार येतो, त्यावेळी अतिशय जवळ आणि ओळखीचा असलेल्या कारपेंटरची आठवण येते आणि तो घरातील सदस्यच आहे असं समजून तो आपल्याला कमी किमतीत फर्निचर आणि पी करून देईल. त्यामुळं त्याला घरी बोलवण्यात येतं आणि काही महिन्यात फर्निचर, पी कामही होतं. त्यानंतर तो वारंवार घरी येऊन घरच्या लोकांशी पाहिल्यासारखं वागू लागतो. मात्र एक दिवस त्याने केलेल्या कारनाम्यामुळे घरच्या लोकांना त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जातो आणि पत्नीच्या बाबतीत जे काही घडतं त्याची माहिती ज्यावेळेस त्या महिलेच्या पतीला कळते, त्यावेळेस त्या कारपेंटरचा खरोखर भांडाफोड होतो आणि केवळ एकच महिला त्याच्या या संबंधाला बळी पडली नव्हती, तर अन्य महिला आणि तरुणी देखील याच्या संबंधाला बळी पडल्या होत्या. या प्रकरणात ज्यावेळेस 30 वर्षीय महिलेने अकोले जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावेळेस त्या आरोपीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र 1 वर्षभर हे सर्व कसं काय चालू होतं, नेमकं त्या महिलेने तक्रार का केली नाही, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. अकोला शहरातील प्रतिष्ठित लोकांची कॉलनी आणि त्या ठिकाणी नेहमीच फर्निचरचं काम असले की मोतीर रहमान शेख याला बोलावून घेण्यात येत होतं. त्यामुळे कॉलनीतील सर्व लोकांच्या मोतीर रहमान परिचयाचा झाला होता. त्यामुळे घरातील काम असो की इतर कोणाचंही काम असलं तरी कॉलनीचे लोक मोतीर रहमान याचा मोबाईल नंबर द्यायचे. मोतीर रहमान त्याच्या कामाच्या जोरावर आणि विश्वासावर सर्वांचं मन त्याने जिंकायचा. तसं कामही त्याचं चांगलं होतं. तसं पाहिलं तर मोतीर रहमान हा मूळचा पश्चिम बंगालचा असलेला व्यक्ती गेल्या 3 वर्षापासून तो अकोल्यात फर्निचर आणि पीयूपीचं काम करत होता. याच प्रतिष्ठित कॉलनीत राहणारं एक कुटुंब त्या ठिकाणाहून घर बदलून 2025 मध्ये जेव्हा हे दुसऱ्या भागात राहायला गेले, तेव्हा त्यांनी घरातील सर्व कामे म्हणजे फर्निचर असेल, पीयूपी असेल, हे रहमान यालाच करण्यासाठी बोलावलं. घरातील सदस्यासारखे संबंध असल्यामुळं पैशांचा व्यवहारही ठरला नाही. जी काही रक्कम होईल ते काम झाल्यानंतर पाहू असं रहमान याने त्या ठिकाणी सांगितलं आणि काम सुरू केलं. काम झाल्यानंतर जेवढे पैसे रहमानचे झाले होते तेवढे पैसे तर त्याला देण्यात आले. मात्र कुटुंब त्या ठिकाणी नंतर आनंदाने राहू लागले. अधूनमधून मोतीर रहमान हा घरी यायचा, घरी जेवणही करायचा आणि घरातील सर्वांशी गप्पा गोष्टी देखील करायचा आणि घरातून त्यानंतर निघून जायचा. सर्वांशी आनंदाने वागणाऱ्या रहमान विषयी कोणालाच काही वाटत नव्हतं. मात्र एक दिवस मोतीर रहमान हा घरात कोणी नसताना त्या कुटुंबाच्या घरी पोहोचला. त्यावेळी घरात एकटी महिलाच होती. जुनी ओळख असल्यानं त्या महिलेनं त्याला चहा पाणीसाठी विचारलं. मात्र रहमान याने तिच्याशी नको त्या प्रकारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला स्पष्ट नकार देऊन बाजूला ढकललं. त्यानंतर रहमाने खिशातून मोबाईल काढून त्या महिलेचा बेडरूम, बाथरूम मधील अत्यंत खाजगी क्षणाचे व्हिडिओ दाखवले. ज्यावेळी महिलेने ते व्हिडिओ पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. रहमान याने त्या महिलेला धमकी दिली की जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर व्हिडिओ व्हायरल करेल, नाहीतर तुझ्या पतीला आणि मुलाला संपवून टाकेल. अशा प्रकारची धमकी दिल्यानं महिला घाबरली आणि रहमान याला जे पाहिजे होतं ते तिने त्याला करून दिलं. तो एकच दिवस तिच्या आयुष्यात आला होता. मात्र ज्या विश्वासाने रहमान याच्यावर घरच्यांनी विश्वास ठेवला तो तुटला गेला होता. सर्व काही पतीला सांगता येईल असं म्हणून महिला विचार करत होती. मात्र पुन्हा रहमान असे करणार नाही म्हणून तो विषय पत्नीनं पतीला सांगितलाच नाही. परंतु महिलेला प्रश्न पडला होता की हे खाजगी व्हिडिओ त्याच्याकडे आले कुठून. कुटुंबाची बदनामी आणि जीवाच्या भीतीने ती हे सर्व गप्पपणे सहन करत होती. रहमान हा पीडितेच्या कुटुंबियाला भेटायला, सहज गप्पा मारायला यायचा, पण आपल्यासोबत जे घडलंय ते सांगायची हिंमत त्या महिलेमध्ये नव्हती. रहमाननं याच गोष्टीचा फायदा घेतला आणि घरात पीडिता एकटी कधी असते, कोण कधी घराच्या बाहेर जातं, या सर्वांची माहिती काढली आणि त्यानंतर तो त्याच वेळी संधी बघून घरी जायचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या पीडितेसोबत संबंध करायचा. त्याने त्या पीडितेला अनेकदा मारहाण देखील केली. नवरा आणि मुलाला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. मात्र पीडितेला एकच प्रश्न पडला होता की हे किती दिवस सहन करायचं. तो प्रत्येक दिवस त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत होता आणि तिला
बेडरूम मधले पतीसोबतचे बाथरूम मधले जे व्हिडिओ आहेत ते सर्व तो दाखवायचा. त्यानंतर आंघोळ करताना जे कपडे बदलण्यात येते ते खाजगी क्षणाचे व्हिडिओ देखील त्याच्याकडे अनेक प्रकारे होते. कडून दिला जाणारा त्रास प्रत्येक दिवस वाढत होता. हा सर्व प्रकार हाताबाहेर गेला तेव्हा त्या पीडितेने हिंमत करून हा सर्व प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. त्यानं आपल्या बायकोची बाजू समजून घेतली. तेव्हा रेहमानकडे हे व्हिडिओ आले कुठून हा प्रश्न त्यालाही पडला. हे व्हिडिओ बेडरूम आणि बाथरूम मधल्या असल्याने त्यांनी बाथरूम आणि बेडरूमचा कोपरा न कोपरा शोधला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की रेहमाननं फर्निचरचं काम करताना फर्निचरमध्ये आणि पीव्हीपी मध्ये स्पाय कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यांचा लाईव्ह ऍक्सेस वायफायच्या माध्यमातून रेहमान याच्याकडे असायचा. तो पीडितेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचा. नाजूक क्षण आले की त्याची तो रेकॉर्डिंग करायचा आणि तेच दाखवून व्हायरल करण्याची धमकी देत तो संबंध प्रस्थापित करायचा. हा प्रकार पुढे आल्यानंतर या महिलेनं सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि त्या ठिकाणी तक्रार दिली. FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे रेहमानने या पीडितेला लोहिया कंपाऊंड येथे भेटायला बोलवलं. ही माहिती पीडितेने तिच्या कुटुंबियाला दिली आणि त्याच वेळी तिच्या कुटुंबियांनी काही मित्राच्या मदतीने एक ट्रॅप लावला आणि रेहमानला पकडून त्याच ठिकाणी चोप दिला. धक्कादायक म्हणजे या पीडितेने आपल्या तक्रारीत रेहमान आपल्याला कुराण वाचा आणि कपाळावर गंध लावू नको, टिकली लावू नको असं सांगत होता. त्याचबरोबर तू बुरखा घालत जा, बुरखा घातल्यानंतर तू खूप छान दिसते असं देखील तो म्हणत होता. मात्र धार्मिक प्रथा पाळण्यासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी तो तिच्यावर दबाव तर आणत नव्हता ना, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. हा लव जिहादचा प्रकार देखील असल्याचं बोललं जात आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मोतीर रेहमान शेखला पीडितेच्या कुटुंबियाने पकडलं आणि त्यांनी जेव्हा त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्या मोबाईलमध्ये फक्त त्या एका पीडितेचे व्हिडिओ नव्हते तर आणखी 2 महिलांचे आणि एका तरुणीचे व्हिडिओ सुद्धा होते. या महिलाही अकोल्याच्या वेगवेगळ्या भागात राहत असून रेहमान याने त्यांच्यावरही घरातील बाथरूम बेडरूम मध्ये स्पाय कॅमेरे लावले होते. या पीडितेप्रमाणे तो आणखी काही महिलांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने संबंध करायचा. हे सगळं कळाल्यानंतर संतप्त नागरिकाने रेहमान याला चांगला चोप दिला आणि 15 ऑगस्टला संध्याकाळी जुने शहर पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं ही तक्रार त्यांच्याकडे शिफ्ट करण्यात आली. पुढे कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल टेस्ट केली, पण मारहाणीमुळे त्याची प्रकृती स्थिर नसल्याचं सांगितल्यामुळं डॉक्टरांनी त्याला दवाखान्यातच भरती करून ठेवलं. पोलीस अधिकारी संजय गवई यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यानंतर रेहमान याला तातडीनं अटक करण्यात येईल आणि सगळ्यात रेहमानचं याच पॅटर्न मध्ये शिकार बनवलेल्या 2 महिलाही समोर आल्याचं सध्या सांगण्यात येत आहे. त्यांनी देखील रेहमान ज्या पद्धतीने त्यांना त्रास देत होता त्यांच्यासोबतही रेहमान याने असंच कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी आतापर्यंत रेहमानकडून 2 मोबाईल जप्त केलेत आणि ज्यात स्पाय कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेले शेकडो व्हिडिओ सापडलेत. पोलिसांनी रेहमान याच्यावर BNSS कलम 1152 मारहाण करणे, 299 धार्मिक भावना दुखवणे, 351 ते धमकी देणे, 442 अत्याचार अशा कलमाखाली गुन्हे दाखल केलेत. अकोल्यामधल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हा लव जिहादचा प्रकार असल्याचं म्हणत रेहमानवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली. सोबतच तो पश्चिम बंगालमधून आला आहे की बांगलादेशमधून आला आहे याची देखील तपासणी करावी असं देखील त्या ठिकाणी पोलिसांकडे मागणी करण्यात येते. मित्रांनो, लक्षात घ्या, सरळ साधी गोष्ट आहे. आपण कितीही लोकांवर विश्वास ठेवला तरी प्रत्येक व्यक्ती एकसारखा नसतो. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. घरात कोणताही व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी व्यक्ती असो, तो काम करायला आला त्यापूर्वी त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मूळ पत्त्याचा पुरावा नक्की तपासा. आणि बेडरूम मध्ये, बाथरूम मध्ये आणि इतर परिसरात ज्यावेळेस तो काम करतो त्या ठिकाणी तो काय करतो त्याच्या पाठीमागे एक आपली देखरेख कायमस्वरूपी ठेवा. काम पूर्ण झाल्यानंतर बाथरूमचे कोपरे, बल्ब होल्डर, आरसा आणि संशयास्पद जे छिद्रे आपल्याला फ्लॅश मध्ये किंवा हिडन कॅमेरा डिटेक्टरच्या ॲपच्या मदतीने तुम्ही ते तपासून घेऊ शकता. शक्य असल्यास सोसायटीत किंवा घरात येणाऱ्या अशा कामगाराचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं महत्त्वाचं आहे. कॅमेऱ्याच्या आडून कोण कशा प्रकारे फायदा घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीची घटना घडली अशी घटना आपल्या बाबतीतही घडू शकते. त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या.
नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत